नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, त्याचसोबत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड रिन्युएबल बिझनेसमध्ये काम करते. तर रिन्युएबल बिझनेसमधून टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा जो रिन्युएबल बिझनेस आहे हा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, खूप सारे इन्व्हेस्टर याचमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि हा आपण सगळ्यात शेवटी बघूया की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरमध्ये रिन्युएबल बिझनेसच्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.25 आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने ₹2.25 फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 20 जून 2025. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर फोरचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर थ्रीचा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 15,846 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,095 कोटी रुपये. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15,391.06 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,095 कोटी रुपये. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 16,463 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,446 कोटी रुपये. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15,793 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 17,446 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 15,691 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,179 कोटी रुपये. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,249 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 16,179 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,537 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,599 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,456 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,599 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 1,045 कोटी रुपयांनी वाढून
आता आला आहे 1,306 कोटी रुपये. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,187 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,306 कोटी रुपये. चला तर बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.79 रुपीजने वाढून आता आला आहे 3.26 रुपीज. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.22 रुपीजने वाढून आता आला आहे 3.26 रुपीज. चला आता बोलूया सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंटबद्दल, म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने थर्मल अँड हायड्रो या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 5,288 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, आता आपण बोलूया अशा सेगमेंटच्या बिझनेसबद्दल ज्यामुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये अधिकांश लोक इन्व्हेस्ट करते, आणि त्या बिझनेस सेगमेंटचे नाव आहे रिन्युएबल. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने क्वार्टर 4मध्ये रिन्युएबल या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3,456 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर बिलकुल फ्लॅट आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सेगमेंटमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 9,589 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघितला टाटा पॉवरने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला तो, आणि त्याला देण्यासाठी टाटा पॉवरने रेकॉर्ड डेटसुद्धा अनाऊन्स केली आहे. नंतर बघितले टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी बघितले टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रिन्युएबल सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.